तुमच्या एका नकारात्मक कमेंटमुळे एखाद्याचे आयुष्य धोक्यात येऊ शकते का? होय, सोशल मीडियावरील होणाऱ्या टोकाच्या ट्रोलिंगमुळे जोधपूरचे प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनिता बिश्नोई सध्या रुग्णालयात गंभीर अवस्थेत आहेत. नक्की काय घडलं, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. काही दिवसांपूर्वी अनिता बिश्नोई यांनी महिलांच्या कपड्यावरून भाष्य करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. आधुनिक समाजात कोणाच्याही कपड्यावरून कोणाच्याही चारित्र्याला जज करणे नक्कीच चुकीचे आहे. त्यामुळे त्यांचा तो व्हिडिओ आणि त्यांची ती विचारसरणी पूर्णपणे चुकीची होती आणि त्यावर लोकांनी आक्षेप घेणे स्वाभाविक होते. पण मंडळी, कोणाची चूक असेल तर समाज म्हणून त्याला ती चूक सुधारण्याची एक संधी नक्कीच मिळाली पाहिजे. पण इंटरनेटवर लोकांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. अनिता यांना प्रचंड ट्रोल केले गेले, अश्लील कमेंट केले गेल्या आणि मानसिक त्रास दिला गेला. लोकांच्या या ऑनलाईन छळामुळे त्या इतक्या खचल्या की त्यांनी सोशल मीडिया लाईव्ह दरम्यान स्वतःला गंभीर हानी पोहोचवण्याचे टोकाचे पाऊल उचलले. तसेच या प्रकरणात एक कौटुंबिक आणि जमिनीचा जुना वादही समोर येत आहे. काही लोकांनी जुन्या वादातून सोशल मीडियाचा वापर करून अनिता यांना जाणीवपूर्वक बदनाम केले असा आरोप त्यांच्या पतीने केला असून सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. शेवटी एवढंच सांगेन, सोशल मीडियाचा वापर कोणाचा जीव घेण्यासाठी करू नका. कोणाचे विचार पटले नाहीत तर सभ्य भाषेत विरोध करा, पण कोणाचं मानसिक छळ करू नका. जर तुमच्या ओळखीतील कोणी अशा मानसिक तणावात असेल तर केंद्र सरकारच्या किरण हेल्पलाईन नंबर 1800599019 वर संपर्क साधून मदत घेऊ शकता. अशाच महत्त्वाच्या आणि खऱ्याखुऱ्या माहितीसाठी पाहत राहा अपडेट विथ रेवा. धन्यवाद.